मला जवळपास 17 एकर जमीन आहे. 17 एकरपैकी मी खरीपामध्ये संपूर्ण जमिनीला बेड 4 फुटावर बेड पाडून घेतले होते. 4 फुटावर बेड पाडून सोयाबीन आणि तूर तसेच कपाशी इत्यादी पिकाची लागवड केलेली होती. चालू वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे बेडवर मी पिकं घेतल्यामुळं मला सोयाबीनचं चांगलं उत्पन्न मिळालं. एका किलोला 1 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न मला निघाले. मी 6 एकरमध्ये जवळपास 60 ते 65 किलो बी पेरलं होतं, तर मला 60 क्विंटल सोयाबीन त्याच्यापासून निघालेलं आहे. सोयाबीन पिकाच्या नंतर माझ्याकडे तेवढं काही जास्त पाण्याची उपलब्धता नव्हती, म्हणून मी काय केलं, आता आपण या बेडचा काहीतरी उपयोग करावा, शून्य मशागत शेती तंत्राचा अवलंब करून याच्यावर नवीन काहीतरी प्रयोग करून बघावा, म्हणून मी या बेडवर भरपूर प्रमाणात सोयाबीन कापल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तणं उगवलेली होती. त्या तणांना तणनाशकाचा वापर करून तणं मारली आणि ते तणं मेल्यानंतर आपण इथे बघत आहात की हे बघा, ही सोयाबीनची खुंट, ही खुंट तुम्हाला दिसत असतील सोयाबीनची बघा, ही खुंट दिसतात सोयाबीनची, तशीच ठेवली जागेवर. हे इकडून पहा, ही खुंट आता हे अशी कुजली. सोयाबीनची खुंट आपल्याला दिसत असतील. तर यामध्ये तणनाशकाचा वापर करून तणं मारली आणि परभणी सुपर मोती या बियाची बीज प्रक्रिया करून 2 ओळीमध्ये अंतर आपल्याला दिसत असेल इथं. 2 ओळीमध्ये अंतर 9 इंच आणि 2 रोपामध्ये 6 इंचाचं अंतर ठेवून टोकन यंत्राच्या साहाय्याने या ज्वारीची दिनांक 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पेरणी केली. सुरुवातीला तुषार सिंचनाचा वापर करून एक क्षेत्र भिजवले आणि त्याच्यानंतर मग लॅटरल अंथरून याला लॅटरलच्या द्वारे अत्यंत माफक प्रमाणात, म्हणजे जास्त पाणी माझ्याकडे नाही आहे, अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता असून सुद्धा ठिबकचा वापर करून मी याला पाणी आणि खत लांब मात्र 5 किलो अमोनियम सल्फेट केवळ 2 वेळा याला सोडलेलं आहे. आणि तुम्ही आता बघत आहात की हे ज्वारीचं क्षेत्र जवळपास 2 एकर आहे. याच्यामध्ये हे अत्यंत जोमदार पीक आलेलं आहे. शेतकरी म्हणून आपल्या सर्वांना तुम्हाला सांगायला मला विनंती आहे की आपण शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून शेती केल्यास आपला उत्पादन खर्च खूप कमी होणार आहे. तुम्हाला अजून आवर्जून मी इथे नमूद करू इच्छितो की माझ्या दुसऱ्या शेतामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून केळीचे पीक घेत आहे. उत्पादन खर्च अर्ध्यावर आला आहे माझा, पण उत्पादनामध्ये मात्र कुठलाही फरक पडला नाही. उत्पादन पारंपरिक पद्धतीत जेवढं येत होतं तेवढंच उत्पादन येत आहे, किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्त उत्पादन मला मिळत आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की हे माती इतकी मऊ माती झालेली आहे. हे बघा इथे किती सुंदर माती, एकदम मऊशार माती तुम्हाला हाताला लागत आहे. लॉनवर चालल्याचा अनुभव येत आहे. याच्यातून चाललं रिकाम्या अनवाणी पायाने चालल्यास हे बघा मातीचं टेक्स्चर, माती किती मऊ एकदम झालेली आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये पाणी असून सुद्धा इतकं जोमदार पीक ज्वारीचं आलेलं आहे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की शेतकरी बंधूंनो, आपण सुद्धा या पद्धतीचा अवलंब करून जास्तीत जास्त शेती करण्याचा प्रयत्न करा आणि उत्पादन खर्च वाचवण्याचा प्रयत्न करा.